अकोल्यातल्या विझोरा गावात पतीचं दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्याने पत्नीनं पतीला पोलीस स्टेशनमध्येच चोप दिला। पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत पत्नीला शांत करण्याचा प्रयत्नही केला। या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली। मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आणि यामुळे रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला चांगलाच चोपही दिला। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। तरीही पालिका याकडे दुर्लक्ष करते आहे। पालिका प्रशासनाला फोन करूनही गळती थांबवण्याची तसदी घेतली जात नाही आणि त्यामुळे पालिकेनं याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। मुरबाड तालुक्यातील पेजवाडी फांगणे गावामध्ये जलजीवन मिशन येऊनही गाव तहानलेलंच आहे। या गावाला 87 लाख रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर देखील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। ठेकेदार आणि सरपंच यांच्यामुळेच ही योजना रखडल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहात डांबून ठेवण्यात आलं होतं। विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च काढला आणि या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहातच ठेवण्यात आलं। विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। बुलढाण्यातील शेगावमध्ये क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। यावेळेस 192 झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आला। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 300 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। परभणीच्या पेडगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली। यावेळेस काही जणांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा करत केकची फेकाफेकी केली आणि त्यामुळे सकल हिंदू समाजानं आरोपीला अटक करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे। तसंच घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाकही देण्यात आली आहे। पुण्यामध्ये नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रामध्ये 18,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आणि त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। मोदी सरकार चोर है, चोर है भाई चोर है, मोदी सरकार चोर है, चोर है भाई चोर है, मोदी सरकार चोर है, अरे घोटाळे नको सरकार, जळगावच्या सावखेडामध्ये वाळू माफियांची गुंडागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। 15 ते 20 ट्रॅक्टर दिवसातून वाळू वाहतूक करत असतात। त्यांच्या विरोधात तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यामुळे वाहतूक सुरूच आहे। प्रशासनानं त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। बारामतीच्या इंदापूरमधील कांदल गावात गेल्या काही दिवसांपासून तरस प्राण्यानं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। मात्र वन विभागाचं याकडे साफ दुर्लक्ष होत आहे। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मधमाशांनी हल्ला करून जखमी केलाय। यामध्ये 6 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 1 जण गंभीर जखमी आहे। नाशिकच्या संदीप फाउंडेशन परिसरात अचानकपणे काही विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला होता। कोल्हापुरात फराळे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूधगंगा नदीचं लाखो लिटर पाणी दूषित झालेलं आहे। त्यामुळे लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन देण्याचं ठरवलेलं आहे। रत्नागिरीच्या वीर रेल्वे स्थानकावर दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करताना रस्त्यामध्येच ग्रीड आणि सिमेंट ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना प्रवेशासाठी म्हणून अडचणी येत आहेत। याबाबत रेल्वे प्रशासनानं दखल घेत रस्ता मोकळा करावा अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे। वसईच्या तहसील कार्यालयात घाणीचं साम्राज्य पसरलंय। केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेला या ठिकाणी हरताळ फासण्यात आलाय। तसंच स्वच्छतागृहाची साफसफाई देखील नाहीये, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय। अकोल्यामधल्या म्हाळुंगी येथील सोंगाळवाडी आणि अस्वलेवाडी या गावांना भूस्खलनाचा धोका आहे। प्रशासनानं अस्वलेवाडीतील 40 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला। मात्र सोंगाळवाडी इथल्या कुटुंबांना कधी स्थलांतरित करणार असा प्रश्न आता ग्रामस्थांनी विचारला आहे।
पुण्याच्या शेवाळवाडी आगाराची सावळी सदस्यांनी पाहणी केली. सदर डेपोची पाहणी करताना भंगार गाड्या, नादुरुस्त वाहनं अत्यवस्थ पडलेली आढळून आली आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वारगेट एसटी डेपोमध्ये गंभीर घटना घडली होती, मात्र अजूनही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. लातूरमधल्या उदगीर गावात देऊळवाडी ते गुंडोपंथ इथं डांबरी रस्त्याचं काम सुरू आहे, पण या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर दुसरीकडे शिल्लक राहिलेली कामं कंत्राटदार घाईघाईत करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाठी हे ठिकाण जीवघेणा अड्डा ठरत आहे. महिन्याभरामध्येच 2 भीषण अपघात इथं झालेले आहेत. दोन्ही अपघात जे आहेत ते CCTV मध्ये कैद झाले. महिन्याभरापूर्वी याच ठिकाणी बाईकवरून जात असलेल्या डॉक्टरला कारनं धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर 2 दिवसांपूर्वी बाईक स्वाराच्या चुकीमुळे एसटी उलटली आणि अपघातात 36 प्रवासी गंभीर जखमी झाले, तर 3 प्रवाशांना कायमचं अपंगत्व आलंय. आपण बघतोय महिन्याभरापूर्वी एका डॉक्टरचा याच ठिकाणी अपघात झाला होता आणि जागीच मृत्यू झाला. तर 2 दिवसांपूर्वी एसटी बसचाही इथं भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 36 प्रवासी जखमी झाले होते, तर 3 जणांना कायमचं अपंगत्व आलं होतं. त्यामुळे या अपघात प्रवण क्षेत्राची तातडीनं दखल घेत प्रशासनानं हे अपघात रोखण्यासाठी सहकार्य करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पुण्यामध्ये मध्यधुंद बस चालकानं एका दुचाकी स्वाराला उडवलेला आहे. PMPML बस चालक मध्यधुंद अवस्थेत होता. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. नंदुरबारमधील नवापुरातील सोनखांब गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या कोरेगावात बिबट्यानं गायीवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये गायीचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जुन्या वादातून बाप लेकावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील शेलोडी गावामध्ये घडली आणि यावेळेस नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. अमरावतीच्या SRPF वसाहतीत 13 जवानांची घरं फोडण्यात आलेली आहेत. यावेळेस त्यांनी 130 ग्रॅम सोनं आणि अर्धा किलो चांदीसह 12 ते 13 लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान चोर मागील बाजूच्या जंगला भागातून वसाहतीमध्ये शिरले असा अंदाजही आता वर्तवला जातोय. मावळमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं चोरटे हात साफ करत होते आणि या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. तसंच त्यांनी आणखीन असे काही प्रकार केलेले आहेत का, याबाबत आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पुण्यामध्ये पोलिसांकडून अवैध गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. हंडेवाडी ट्रेन पार्कमध्ये 3.25 लाख रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त करून पत्र्याचे शेड जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले. या प्रकरणी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मुंडेंच्या पुण्यातील घर आणि संपर्क कार्यालयासमोर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. बेड हत्या प्रकरणातील आरोपींना मुंडेंनी पाठीशी घातल्याचा आरोप मराठा समाजाने केलाय. मुंडेंवर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी मराठा समाजाने केलेली आहे. वाल्मिक कराडच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली. आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या SITनं जप्त केलेल्या आहेत अशी माहिती मिळतेय. कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी SIT कडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता. वाल्मिक कराडच्या श्रीमंतीचा तपशीलही समोर आला. कराडकडे 3 आयफोन होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराडने या 3 आयफोनमधील डेटा डिलीट केला होता. मात्र SITनं तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला आणि त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक कवडे कराडची केस लढत होते. सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते. मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं कळत आहे.
दिंडोरीतील गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3ही मुलांना 6 आरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांनी आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे। वाल्मिक कराडनंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली। आंधळेच्या नावावर 5 वाहनं आणि धारूर केसमध्ये असलेली 3 बँक खाती सील झालेली आहेत। यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळेस वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त झाली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केजमधील तरुणानं आत्महत्या केली। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आलेले आहेत। हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळला। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत शिंदे गटानं निषेध आंदोलन केलं। शिंदे गटाकडून वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदवण्यात आला। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। सपा आमदार अबू आझमींचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। विधानसभेमध्ये त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी ही कारवाई झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी सपाचे आमदार अबू आझमींवर जोरदार टीका केली आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचं कायमचं निलंबन व्हायला हवं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। तसंच त्यांची पुन्हा असं वक्तव्य करण्याची हिंमत होऊ नये असं देखील ठाकरेंनी म्हटलेलं आहे। विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मंत्र्यांना खातं कळलं का असा टोला मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना लगावला आणि त्यावर आदित्य ठाकरेंच्या वडिलांना कळलं म्हणून त्यांनी मला मंत्री केलं होतं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलं आहे। विधानसभेमध्ये आमदार रोहित पवार आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। आमदार रोहित पवारांचा भूजलमधील नायट्रोजनच्या प्रमाणासंदर्भात प्रश्न समजला नसल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार तुम्ही बारामतीचे कृषीतज्ञ आहात असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला। हे प्रकरण जुनं आहे। कोर्टानं त्या प्रकरणात मला निर्दोष मुक्त केलंय। त्यामुळे ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्यांच्या विरोधात मी हक्कभंग आणणार असा इशारा मंत्री जयकुमार गोरेंनी दिला आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। जयकुमार गोरेंप्रकरणी अंजली दमानी आक्रमक झालेले आहेत। त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेट घेतल्याचं म्हटलंय। विचित्र विकृत माणसांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळायला नको अशी मागणीही त्यांनी केली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली। कोर्टाच्या निर्णयामुळे आमदारकीवरचं संकट टळलंय। खोटी कागदपत्र देत मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडलंय। वाशिम जिल्हा लांब पडत असल्याचं कारण देत त्यांनी पद सोडलेलं आहे। आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे। यंदा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे। कारण या अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा करू असं आम्ही सांगितलेलं नव्हतं अशी माहिती आदित्य तटकरेंनी दिली। सतेज पाटलांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल विचारला होता। त्यावर आदित्य तटकरेंनी हे उत्तर दिलं आहे। नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घडामोड झालेली आहे। छगन भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या 12 पैकी 6 संचालकांनी त्यांची साथ सोडून शिवसेना आमदार सुहास कांदेंच्या गटामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आता पाहूयात यात्रा जत्रांच्या बातम्या। सोलापूरमध्ये शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा हा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून चालत होते। ते बघण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती।